शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी मुकुंद साबळे. आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्र. आजचा आपला विषय असणार आहे जे आपण ऊस पिकामध्ये संजीवक वापरत आहे त्यामध्ये जिब्रेलिक ॲसिडचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करायला लागलेले आहेत. आणि ह्याचा वापर करत असतेवेळी आपल्याकडे काहीतरी तंत्रशुद्ध पद्धतीचं असं नॉलेज असलं पाहिजेत. कारण हे हार्मोन्स ज्यावेळी आपण वनस्पतीवरती वापरतो आहे ह्याचा अर्थ हे एक ॲसिडिक मटेरियल आहे. आणि ह्या ॲसिडचा ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात वापर करताय त्यावेळी ह्या पिकावरती थोडासा ताण येतो आहे किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्या वनस्पतीवरती दिसत असतात. काही शेतकरी सातत्यानं फोन करत असतात की जिब्रेलिक ॲसिड हे आपण 8 ग्रॅम 10 ग्रॅम 15 ग्रॅम इथंपर्यंत वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला ह्या ऊस पिकावरती अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. ह्याचे नेमके दुष्परिणाम काय होत असतात. जिब्रेलिक ॲसिड वापरल्याच्यानंतर आपल्याला काही फायदे होत असतात, पण काही शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्यावेळी ह्या ऊस पिकावरती ह्या संजीवकाचा वापर करतात त्यावेळी त्याचे दुष्परिणामसुद्धा आपल्याला थोडेसे तपासून बघितले पाहिजेत, जेणेकरून आपल्या पिकावरती ह्या गोष्टींचा अतिरिक्त ताण येत असेल तर आपण हे नेमकं कशा पद्धतीने वापरलं पाहिजेत आणि नेमके दुष्परिणाम काय आहेत हे सुद्धा तपासले पाहिजेत. ज्यावेळी शेतकरी मित्र आपल्याकडे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे थोडंसं कमी झालेलं असतं आहे. ते 0.5च्या आसपास 0.4च्या आसपास. आणि त्या शेतकऱ्याची एक डिमांड असते की मागणी असते की आपल्याकडे उत्पादन हे 80-90 टन 100 टनाच्या पुढे गेलं पाहिजेत. आणि ते जाण्यासाठी ह्या संजीवकाचा वापर अशा प्लॉटमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसतो आहे. हे ज्यावेळी तुम्ही अतिरिक्त डोस वापरताय किंवा ते 6 ग्रॅमपासून अगदी 10 ग्रॅमपर्यंत वापरताय त्यावेळी मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की आपल्याकडे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असलं पाहिजेत. ते कमीत कमी 0.7 0.8 9 किंवा 1 पॉईंटच्या पुढं ते असलं पाहिजेत. अशाच वेळेला ते 4 ग्रॅमपेक्षा जास्त वापरलं तर चालू शकतं आहे. ते जास्तीत जास्त 6 ग्रॅमपर्यंत आपण वापरू शकतो आहे. ह्याच्या पुढं वापरल्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याकडे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे त्याचबरोबर जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जी असते ती 2 पॉईंटच्या पुढे गेलेली असेल आणि ह्याचमध्ये आपल्या जमिनीचा जो सामू असेल तो 8.0पेक्षा जर जास्त असेल तर अशा जमिनीमध्ये आपण जिब्रेलिक ॲसिडची मात्रा समजा जर 8 ग्रॅमपेक्षा जर जास्त घेतली, ती 10 ग्रॅम घेतली पर एकरसाठी, तर ह्याचे दुष्परिणाम काय होतात की हे ज्यावेळी आपण संजीवक ऊस पिकावरती वापरते कोणत्याही स्टेजला तुम्ही अगदी 45 दिवसापासून साधारण 150 दिवसापर्यंत 150 दिवसापर्यंत हे ज्यावेळी वापरताय आणि त्यामध्ये ह्या जिब्रेलिक ॲसिडचा वापर मोठ्या प्रमाणात करताय अशा वेळेला ह्या वनस्पतीवरती कोणकोणत्या पद्धतीचे दुष्परिणाम होत असतात. तर शेतकरी मित्र जमिनीमधून अन्नद्रव्य ह्याला कमी उपलब्ध होत आहे. ज्यावेळी आपण हे संजीवक वापरतोय त्यावेळी त्या वनस्पतीची गरज जी असते ती जवळपास दुप्पट तिप्पटपेक्षा जास्त वाढवली जाते. म्हणजे ते जमिनीतून अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात खेचून घेण्यासाठी हे सर्वसाधारण त्या पद्धतीनं काम करत आहे. आणि त्यामुळं आपल्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य जर नसतील तर ह्याचा दुष्परिणाम काय होतो आहे की पानावरती स्प्रे केल्याच्यानंतर ही वनस्पती जमिनीतून अन्नद्रव्य खेचून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करायला चालू करते. आणि जमिनीमध्ये जर अन्नद्रव्य कमी असेल तर ही वनस्पतीवरती म्हणजे ह्या वनस्पतीवरती थोडासा अतिरिक्त ताण येतो आहे. आणि हा ताण आल्यामुळं काय होतं आहे की जमिनीतून अन्नद्रव्य शोषून घेतलेलं असतं आहे ते अन्नद्रव्य तुमच्या मुळांच्या सानिध्यातून सोडलं जातं आहे. ह्याला एक रिव्हर्स ऑस्मोसिस म्हटलं जातं आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम तुमच्या पिकाच्या वाढीवरती होतो आहे. हे ज्यावेळी तुम्ही ॲसिडिक मटेरियल मोठ्या प्रमाणात वापरताय त्यावेळी तुमच्या पाण्याचा pHसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ज्या वनस्पतीवरती आपण स्प्रे घेतो आहे त्यावेळी त्या पाण्याचा pH हा सर्वसाधारण 5.5 ते 6.5च्या आसपास असला पाहिजेत, तरच ह्याचं न्यूट्रिशनल मॅनेजमेंट अतिशय चांगल्या पद्धतीनं होतं आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ह्या संजीवकाचा वापर केला किंवा तो जर मोठ्या प्रमाणात केला तर ह्या संजीवकांचा दुष्परिणामसुद्धा आपल्याला त्या वनस्पतीवरती अशा पद्धतीने दिसतो आहे की ही वनस्पती मुळांच्या सानिध्यातून पाणी बाहेर सोडते. मग ह्याच्यावरती थोडेसे एक 4 ते 5 दिवस किंवा एक 3 ते 4 दिवस ह्याच्यावरती थोडासा अतिरिक्त ताण येत असतो आहे. प्रकाशसंश्लेषण थोडंसं थांबवलं जातं आहे आणि वनस्पतीतलं जे पाणी असतं आहे ॲसिडिक फॉर्ममध्ये जे पाणी असतं आहे तुम्ही अल्कलाईन फॉर्ममधलं पाणी स्प्रे करताय आणि ते पाणी त्या वनस्पतीला बॅलन्स करण्यासाठी
त्या वनस्पतीमधला pH बॅलन्स करण्यासाठी ही थोडीशी सिस्टीम मुळांच्या सानिध्यातून त्याला बाहेर सोडावी लागते आणि pH बॅलन्स झाल्याच्यानंतर तुमचं प्रकाशसंश्लेषण जे आहे ते योग्य पद्धतीनं चालू होत आहे. जमिनीतील अन्नद्रव्य जे आहे ते अपटेक करायला चालू करत आहे. म्हणजे ह्या 3-4 दिवसामध्ये ते अन्नद्रव्य जे आहे ते मुळांच्या सानिध्यातून सोडलं जात आहे. म्हणजे ह्याच्यावरती थोडासा ताण येतो आहे आणि त्याचा दुष्परिणाम तुमच्या वनस्पतीमध्ये जे स्पिंडल फायबर असतात किंवा जे पेशी असतात त्याचं विभाजन होण्यासाठी आपण हे संजीवक वापरत असतो आहे. म्हणजे ज्याला आपण प्रॉपर सेल डिव्हिजन म्हणतो आहे, ते जर होण्यासाठी आपण जर अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस करत असाल तर 100% त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस चुकीच्या ठरतात आणि त्या ठिकाणी आपल्याला ही संजीवकं सेल डिव्हिजन करताना दिसत नाहीत. म्हणजे आपल्याला 100% त्याचा रिझल्ट भेटत नाही. आपल्याला 100% रिझल्ट जर भेटायचा असेल तर आपण जे पाणी वापरत आहे मूळचा पाण्याचा pH आपल्याकडे जास्त असतो आहे, तो थोडासा मेंटेन करावा लागतो आहे आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे pH बॅलन्सर आहेत. ते जर आपण ह्या संजीवकासोबत जर वापरले तर ह्याचा परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटतो आहे. आणि माती परीक्षण करून आपण आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे, माझ्या जमिनीचा नक्की सामूग किती आहे, माझ्या जमिनीमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जे क्षाराचं प्रमाण आहे ते नेमकं किती आहे, ते नेमकं किती असायला पाहिजेत, हे पॅरामीटर्स आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं तपासलेले असले पाहिजेत. तरच ह्या हार्मोन्सचा संजीवकाचा वापर आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतो आहे आणि त्या पद्धतीनं आपण ती मात्रा तयार करावी लागते. जेणेकरून माझ्या जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात जर अन्नद्रव्य असतील, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल तर ही मात्रा संजीवकाची जिब्रेलिक ॲसिडची आपण जास्तीत जास्त 6 ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो. ह्याच्यापेक्षा शेतकरी मित्र महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा जर मात्रा जास्त घेतली तर आपल्याला 100% प्रॉब्लेम हा येऊ शकतो. आपल्याला उत्पादनावरती त्याचा अनिष्ट परिणाम दिसतो आहे आणि पानं पिवळी पडणे, वेगवेगळ्या डेफिशियन्सी त्याच्यावरती दिसत असतात आणि जी शेंड्याची पानं असतात ती करपल्यासारखी दिसतात. त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आजारांचे लक्षणं सुद्धा त्यामध्ये दिसायला चालू होतात. पांढरी माशी असेल, खोडकीड असेल, पिठा ढेकूण असेल, अशा वेगवेगळ्या आजारांच्यावरती हे थोडंसं नियंत्रण राहत नाही. त्यामुळं जिब्रेलिक ॲसिडची मात्रा ज्यावेळी आपण देतो आहे ती सजेस्टेड असली पाहिजेत किंवा रेकमेंडेशन केलेली असली पाहिजेत माती परीक्षणाच्या अनुसार. शेतकरी मित्र अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत चला जेणेकरून माझ्याकडे जिब्रेलिक ॲसिडची मात्रा आपल्या प्लॉटमध्ये जास्तीची जाणार नाही आणि त्याचा योग्य परिणाम आपल्याला जर भेटायचा असेल तर योग्य पद्धतीचं जिब्रेलिक आपण वापरलं पाहिजेत किंवा ते योग्य ग्रॅममध्ये घेतलं पाहिजेत जेणेकरून आपल्याला उत्पादनामध्ये कन्वर्ट करणारी प्रोसिजर आपल्या प्लॉटमध्ये राबवता आली पाहिजेत. शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा. हे जे काय टेक्निकल नॉलेज देतो आहे हे इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत ते शेअर पण करा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझं जे काय MS गुरु शुगरकेन फार्मिंग यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र. धन्यवाद.